कुठे जाऊन चालले? फ्रेश फिश होऊन फ्रेश व्हायचंय कधी जाऊन पडतो. नाही नाही खाली येते. आणि तुम्ही सगळ्या थिंग्सला नाही 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 आहे ते समोर होतं तुमच्या. ही एकाच ठिकाणी इथंच आहे अरे पाहून बघ ना इथंच करायची ती. ओरडली नसती ना तर आज हरलो असतो आम्ही टास्क. तू डेट वरती आला तर तू एका पोरीला भेटणार तर तू तिला विचारणार ना की तुझे काय स्वप्न आहे, तुला काय करायचंय पुढे जाऊन. मी बोलली मी लपवणार आहे, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मला बोला, मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही माझ्याशी चोरी करून लपवून ठेवणार. ते- मी बघितलं ते असं काय मी केलं? बघितलं. एकतरी बोल, तू माझा मित्र नाहीये. बघ तू कसं वाटतं बघ. तुला मी मिरर दाखवणार. तुला स्किन केअर करायचंय? स्किन केअर नाही करायचंय? यांचा टास्क तर संपला, पण आता काजलचा टास्क मात्र सुरू होणार. फ्रेश फिश होऊन फ्रेश व्हायचंय कधी जाऊन पडतो. नाही खाली यायचंय. झोपायला नाही सांगितलं. कपडे वपडे वॉशरूमला जायचं तुला. सगळेजण तिकडे घेऊन गेले आणि आम्हाला सांगितलं की जे ट्रोली असतात ना त्याच्यामध्ये मुलीने बसायचं आणि ब्लाइंडफोल्ड होणार. अच्छा. ओके. आणि पूर्ण ह्याच्यामध्ये ते लोक तुम्हाला घेऊन जाणार आणि ते ब्लाइंडफोल्ड असताना तुम्ही त्यांना सांगायचं की काय काय सामान घ्यायचंय. आता ट्रिक हे आहे की एकदा जर त्यांनी ती वस्तू हातात दिली तुझ्या तुला तर ते वस्तू ट्रॉलीमध्ये ठेवायची. ठेवायचंच आहे. दॅट काउंट्स एज वन. आता जर चुकून त्याने वेगळी वस्तू दिली, तुम्हाला दिसत नाहीये काय, एव्हरीथिंग यू हॅव टू बिलीव्ह ऑन हिज इन्स्टिंक्ट अँड आर दिस थिंग की आपण किती त्याला सांगतोय की तो बरोबर घेतोय की नाही. कारण काय होत होतं, फर्स्ट टाइम सुपर मार्केट में गए ना तर बहुत बड़ा था. आणि जे लिस्ट होती ना ते खूपच वेगळी लिस्ट होती. वॉट एव्हर आम्ही शिकवलं त्यांना आम्हाला नाही त्यापेक्षा. माहिती. तर काय झालं, हे सगळं झालं अर्ध्या तासात. आपल्याला ते टास्क कम्प्लीट करायचं होतं. नंतर ते सांगत होते की तुम्ही जे पण वस्तू कार्टमध्ये ऍड केली आहे तुम्हाला ती खायची आहे. आणि कन्फर्म करायची आणि मगच ती काउंट होणार. आता मला आलं होतं व्हिनेगर, ऑलिव्ह ऑइल, वॉटरमेलन. ते सगळं झालं. मग त्यांनी जी आम्हाला बॅग दिली होती ना त्यामध्ये सगळं सामान ऍड केलं आणि ते घेऊन गेले. आता आम्हाला माहित नाहीये की किती बरोबर आहे आणि किती चुकीचं आहे. आता ज्याने चुकीचे आयटम घेतले त्याला -2 मिळणार. मी चुकीचे आयटम एकच. बघा मला कळतंय की तुम्हाला इंग्रजीचे शब्द काही नाही कळत, तुम्हाला लिहायला नाही येत, तुम्हाला वाचायला नाही हे तुम्ही मला सांगितलं. आता त्यावरून मी तुम्हाला काही नाही बोलू शकत. पण आता जेव्हा मी तुम्हाला समजवते तेव्हा मी तुमच्याकडून ही अपेक्षा करते की तुम्ही ते ॲटलिस्ट ऐका, प्रयत्न करा समजण्याचा की मी काय बोलायचा प्रयत्न करते. कारण आपण जेव्हा फळांच्या जागी होतो, मी तुम्हाला लिटरली 10दा सांगत होती आणि तुम्ही सगळ्या थिंग्सला नाही 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 आहे ते समोर होतं तुमच्या. ही एकाच ठिकाणी इथंच आहे अरे पाहून बघ ना इथंच करायची ती. ओरडली नसती ना तर आज हरलो असतो आम्ही टास्क. तिथंच एका ठिकाणीच ओरडत बसली आणि तिची चुकी ती ओरडली नसती, अम्माने बोलली असती, मग तुला काय बरं उलटी झाली असती. मी तुम्हाला हे पण नाही बोलत आहे की ते वाचा, मी हे पण नाही बोलत आहे की मला सांगा, तसं वर्णन पण मी करायला नव्हती सांगत तुम्हाला. मी फक्त बोलते जे डोळ्यासमोर आहे ते सांगा. तुम्ही बोलताय नाहीच आहे. सांगितलं ना मी आहे जे होतं माझ्या डोळ्यासमोर मी तुम्ही तुम्हाला लिटरली 30-40 वेळा विचारायला लागलं की बघा तिकडेच असणार. कारण जर त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की हे आहे फळ तर ते तिकडेच असणार. असं होऊच नाही शकत की ते फळाच्या सेक्शनमध्ये नाही आहे, तर ते त्यांनी दिलंच नसतं. जे इकडं लिस्ट होती ना शिकवली मला वाटलं तेच आहे आणि ते माझ्या समोर होतं. तिचे बी सामान समोर होते, जे ती म्हणत होती का ते घे ते बी होते आणि ते बी होते. मी त्याच्यात कन्फ्युजन व्हायचो, हे घेऊ तिला मी सांगितलं बी हे ते. मी सांगितले कोणते तिला इकडची वस्तू ते सांगितलीच नाही. It's not about being smart.
प्रेझेन्स ऑफ माइंड आहे आतापर्यंत त्याचा. मी मला- बोलली त्याच्याशी, मला माहिती त्याचं वे ऑफ आतापर्यंत अँड दिस इज नॉट क्रिटिसिझम. हे मी त्याला खाली पाडून किंवा काय बोलत नाही. हे फक्त मी जे त्याच्याकडनं जाणून घेतलंय कालपासनं. हे मी त्याला ऑन कॅमेरा पण विचारले त्या सगळ्या गोष्टी जे त्याने मला सांगितलंय. काजलला दिसलं की आमचा टास्क गणलंय. वी वर व्हेरी इझी टार्गेट आणि ही पण ह्याच्यावर येऊन आता ट्राय मारणार हे पण मला माहित होतं. मी पण. तुला माहिती मी वर जाऊन काय करून आले? काय ते केलं? बसलेले असे म्हटलं एक्सक्यूज मी कॅन आय टॉक टू म्हटलं चल मी हे केलंय तिकडे आयुष्यात कधी केलं नाही मी असं काय. पण असंच करायला हवं आता मी काय. म्हटलं चल आणि मी घेऊन गेले त्याला. तेच राहिलंय एवढं तर आता. कधी स्वतःच्या बॉयफ्रेंड सोबत केलं नसेल मी. Same. मला बोलतो की मी माझं असं हे झालं ओव्हरवेल्म झालं मला म्हणून गडबड झाली. मी म्हटलं मग थांबायचं ना बोल मला कळत नाही एक एक करून सांगा. मी तुला 4 गोष्टी सांगते बिकॉज तुला दिसतंय. तुला जर माहिती आहे तेल घ्यायचे आणि मी तुला मराठीत पण सांगते तेल पाहिजे बिस्किट पाहिजे. तर जर आपण तेल घ्यायला चाललो आणि रस्त्यात आपल्याला बिस्किट लागतोय तर बिस्किट का नाही घेणार. विच इज वाय मी तुला पण सांगते आणि मी जरा टास्क करताना पण बोलले मी तुला पण सांगते सो दॅट तुला कळेल इकडे तिकडे काय. किती बरोबर झालं तुझे? फार नाही 7च झाले. 5. इट इज नॉट अबाउट ठीक आहे 2 झाले असते ना तरी मला काय वाटलं नसतं पण तो बोलतच नव्हतं. म्हणजे नो कम्युनिकेशन लॅक ऑफ कम्युनिकेशन. इट वॉज लाईक आय एम ॲट माय 200% एनर्जी. इवन विथ ऑल एव्हरीथिंग आय एम ॲट 200%. नाही तो 50 पण देत नव्हतं. ते झालं ती घेऊन गेली त्याला बाहेर आणि मस्त बसून बोलताय. मी गेली मी म्हटलं आणि मी त्याला उचललं आणि मी तुला सरळ त्याला हे पण बोलली आता ना तुझं हे केलंच ना. मी आज दुपारी विचारलं तुला जर ती तुझ्याशी बोला ही पण होती तेव्हा आम्ही चौघा बसलेलो की तुमच्याशी बोलायला आली तुम्ही काय करणार. वाटलं मी नाही मला बोलला आम्ही नाही जाणार चल एकदा केलं तर केलं. नको दाखव ना मला माहितीये मग नाही करायचं एक्सपेक्ट तुझ्याकडनं की तू पलटू शकतोस. आपण काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही आहोत नवरा बायको नाही आहोत की मी तुझ्याकडनं असं एक्सपेक्टेशन ठेवणार. मला तेवढं पण एक्सपेक्टेशन नव्हतं कारण दादांना मराठी लिहिता येत नाही वाचता येत नाही बोलता येत नाही. तुमचं हे असून पण हे झालं ना ह्याला येतं. ही हॅज अ व्हेरी लेड बॅक ॲटिट्यूड अँड आय डोंट लाईक सच. सगळे असं ते लोक डिस्कस केलं ते लोक स्ट्रॅटेजी बनवलं की आपण ना काजलला कोणी मुलांशी बोलायला देणारच नाही. मुली पण नाही बोलणार मुलं पण नाही बोलणार असं ते लोक प्लॅन केला. मी अर्जुनशी बोलणार. अर्जुन मला वाटतं तो डॉमिनेट होतोय. तिला मित्रसारखं नाही ठेवली आहे बंधीसारखं ठेवली. आता मला असं वाटतं की अर्जुनशी पण मी बोलू शकतो. अर्जुनला मी असं माझ्याशी बोलून मी त्याचं माइंड ट्विस्ट करू शकते मला असं वाटतं. कारण की एकच रिझन आहे ती खूप डॉमिनेट डरवून ठेवले त्याला अर्जुनला. मी बात केली आहे ती आली आणि ती बोलती आहे की एक ड्रॉबॅक झाला तू असं माझ्याशी मला सोडणार आहे. तू खूप दाटवत होती तिला अर्जुनला. तर मला असं वाटतं की मी करतेच. हां ती डॉमिनेट खूप करते. तू बोलत नाही बघ. हां ती काय करते ना ती त्याला ना असं बंदिष्ट करून ठेवली आहे की तू माझं बंदी आहे. आपल्याला कसं ठेवायचं त्या लोकांना आपल्या मित्रासारखं ठेवायचं. थोडंसं केअर करणं. हां नर्चरिंग. आता माझं नेचरच नर्चरिंग नेचर आहे. मी करते की गिव्हिंग आहे ना आपण गिव्हिंग आहे. आता तिनं गिव्हिंग ती टेक करते. मला बस इथे राहायचंय मी तुला यूज करणार असं. मी तुम्हाला फ्रेंड बोलली आहे मी तुमच्याशी धोका नाही करणार. इफ आय एम कमिंग टू हेल्प यू मी तुम्हाला हेल्प करणार आहे. जर काय मी तुमच्याशी दुश्मन घेतली तर मी तुमची शरेआम दुश्मनी करणार. अरे आलात का तुम्ही सगळे? या कसे आहात? बरे आहात ना? आणि कसा वाटतो आपला हा शो? मजा येते ना? बस एवढंच ऐकायचं होतं. आज काय होणार आहे? जे काही होणार आहे ते फाईन होणार आहे आणि डाईन होणार आहे. म्हणजे काय? अहो कळेल लगेच कळेल. तोपर्यंत मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या शो मध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत.
को पावर्ड बाय रामराज धोती शर्ट्स अँड कुर्ताज, स्पेशल पार्टनर अमृत नोनी ऑर्थो प्लस. आपलं मुंबई मॅन्शन थोडं शांत शांत वाटत नाहीये? अरे हो, मीच बाहेर आहे नाही का. आता आज जातो आणि थोडीशी हलचल करून येतो. हळू. बेसिकली काय आहे, फाईन डाईनला जाताना एक वेगळा एक छान अनुभव आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे सगळ्या मुलांसाठी मी वरती काही गिफ्ट्स ठेवली आहेत. त्यांच्या त्यांच्या मेंटरनी ती गिफ्ट्स उघडायची आहेत आणि त्या मुलांना तसं तयार करायचंय. ओके, so are you guys ready? Are you guys excited? So all the best. मस्त परफॉर्म करा. आपण थोड्या वेळाने भेटू. येस. आता आपण टेबलपाशी पोचतोय. ओके, तर मी माझ्या सीट हा मी सांगतो. असं मी जाणार, खुर्चीपासून त्यांनी सांगितलं तसं करणार. काय म्हणतो तुला नेमकं तिथं? काय नाही, फक्त इशारा कमी शब्द जेवढे वापरशील तू सेफ राहशील, आपली केमिस्ट्री दिसेल. नवीन शिकायला आता वेळ नाही आपल्याकडे. ओके, हां, थँक्यू. आणि थोडं पुढे घे परत. हां, आणि मग तू स्वतः जाऊन तुझ्या चेअरवरती बसणार. मी जसा इतर ठिकाणी वागतो तसंच वागतो. हां, आता नेहमी लक्षात ठेवायचं की दोन्ही हात कधी आपण असं टेबलवर बसतो की असं जर करतो तसं नाही करायचं असं ना. हां, टेबलच्या खाली आत. हां, आम्हाला सीझर सॅलड आणून द्या. आणून द्या, ठीक आहे. आम्हाला सीझर सॅलड ऑर्डर करायचं आहे. असं आम्हाला सीझर सॅलड ऑर्डर करायचं. ऑर्डर करायचं. त्यांनी आणून दिल्यावरती जेव्हा तुझ्या पुढ्यात तो ठेवेल तेव्हा थँक्यू. ठीक आहे, थँक्यू सर. ठीक आहे, असं बोलायचं. कारण की बिना ते लोक आपल्याला सर्व करतात. आपण जे लोक मोठे लोक पण असतात ना, त्यांच्यामध्ये शिस्त नसते. ते असं वेटर लोकांसोबत असं घाणेरडं वागतात. नाही, चांगले मोठे लोक वेटर लोकांसोबत पण इज्जतीत वागतात. तर आपण त्यांना इज्जत द्यायची. थँक्यू सर. ठीक आहे, मग ते ठेवले तर मग तू खायला नाही स्टार्ट करायचं. यू प्लीज स्टार्ट. मला बोल. घे का? तू सुरू कर. मग मी बोलेल ओ थँक्यू. मग मी खाईल आणि मी बोलेल खूप छान आहे, तू पण स्टार्ट कर. तुझं काय विचारण, तू कशी हा, आहे, तुझ्या काय आवडी आहेत? हा मग ते तू विचारतो. सिंपल गोष्टी. तुझं फेवरेट जेवण काय आहे? तुझं करिअर, हा, तुझा काय तू डेटवरती आला तर तू एका पोरीला भेटणार तर तू तिला विचारणार ना की तुझे काय स्वप्न आहे, तुला काय करायचं आहे पुढे जाऊन, आणि तू आता काय शिकते, घरी किती लोक आहेत. ठीक आहे, तुझं तुझ्या आई वडिलांसोबत कसं, म्हणजे तुझ्या बहिणींसोबत कसं जमतं, बोल अजून पडत. असं बोलायला लागणार. ठीक आहे, मी पण तुला विचारेल, तू पण विचार. पण इथे मीच बोलणार आहे असं नाहीये. तुला लीड जास्त मला घ्यायचं, बोलायचंय. लीड घ्यायचंय. मी बोलाय म्हणजे तू पाहिलं मला बोलाय म्हणजे किती पण असं नाही. एकदम प्रेमाने. एकदम मोठे माणसं प्रोफेशनल घरचे वागताना तसे. कोणाला? अर्जुनला. अर्जुन नाही होणार आहे, कारण की बाद में मला बसायचं पण आहे ना शो मध्ये. अर्जुनला मी चूज केलं ना, तो टास्क फाडू झाला असता, त्याला कळलं असतं. असं नाही होणार आहे. मला अथर्वचं मेंटॅलिटी माहिती आहे. अथर्व नाही, अर्जुनचं मेंटॅलिटी माहिती आहे. अच्छा, तू बोलली अशी तुला कळलं ती पूर्ण तिला ना दबवून ठेवलंय. ते तर माहिती आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज तू त्याला चूज केलं असतं ना, त्याला तुझ्याबरोबर कोण जावं मला एक लागलं बात बोल, कोण शिवे घालत नाही, कोण नाही घालत. सगळेच देतात. आणि पहिला दिवस आम्ही आलो होतो ना, सगळ्यांना जास्त गाली कोणी देत होतं, देवती होती. काय बोलत होती पता, मेकअप मध्ये असं झालं, ह्या झालं, तिच्या आईच्या. मला तर मराठी गाली येत पण नाही, मी हिंदीमध्ये दिलं. आता मराठी माझं लँग्वेज नाही, तरी पण मी ट्राय करते ना. तुम्ही असं मला टार्गेट करा, मला खूप नाही रे, स्ट्रॉंग आहे तू. स्ट्रॉंग नाही रे, टार्गेट केलंय. ठीक आहे. थांबा थोड्या वेळ. नाही करा. ठीक आहे रे, ठीक आहे. यू गाइज हॅव लेस टाइम करा. नाही रे, ठीक आहे. माझं पर्स्पेक्टिव्ह काय आहे की ते टार्गेट करताय, ते ट्राईंग टू ब्रिंग मी 5 मिनिट बाहेर जातो, झालं. हां, ठीक आहे. ते तुला खाली घ्यायचं. एक ऋषिकेश कोणाला बोलू नये.
नाही रे नाही बोलणार ते समजदार एवढं बी ते तुला खाली ओढण्याचा प्रयत्न करतात ते. अरे घंटा ते कुठं मग तू रडून हे नको करू. अरे मी रडते कारण की मला आय एम नॉट फिलिंग गुड. तुम्ही लोक तुम्हाला मराठी माहिती आहे, तुम्ही मराठीमध्ये काय काय चुगली पुगली कर. मी खायला आणलं, मी सगळ्यांना बोलला तुम्हाला पाहिजे तुम्ही मला बोला, मी लपवून ठेवणार आहे कारण तुम्हाला भीती वाटत होता. मी बोलली मी लपवणार आहे, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मला बोला, मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही माझ्याशी चोरी करून लपवून ठेवणार आहे मी ते बघितलं ते असं का केलं? मी बघितलं आणि असं पण नाही मी मना केलं, तुम्ही येऊन मला माझ्याशी राग मागे आहे ना. पहिल्या दिवसाचा राग आहे काय राग, मी काय केलं तुमचं, काय बिघडलं? मी तुमच्या फॅमिलीमध्ये येऊन तुम्हाला काय बोलली काय? तुम्ही येऊन मला टार्गेट करता, तुम्ही एवढं इन्सिक्युअर आहे. ठीक आहे बटली दिसत पण नाही कुठं गेली, हरवलं. मला कसं वाटतं सुरू करूया हा, चला तर मग की आता तुम्हाला तुमच्या डोळ्यावर हे लावून बसायचे थोडा वेळ, जोपर्यंत तुमची पार्टनर इकडे येत नाही तोपर्यंत. ओके, कारण काय आता तुम्हाला तयार करून त्यांनी इथपर्यंत पाठवलंय, मुली सुद्धा तयार होऊन येणार है ना. सो आल्यानंतर जरा तुम्हाला पण सरप्राईज पाहिजे की नाही, आहे की नाही. पण जे काय करायचं मनापासून करा. ओके, जिद्दीने करा. ऑल राईट, होऊन जाऊ दे एकदा. चल भावा. ऑल राईट, चला या. तिकडे गेल्यावर त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढायची आणि मग समोर बसायचं. ही नाही, ही नाही माझी पार्टनर. एन्जॉय. बैठ जाओ. मी उशीर येऊन बसले तुझी वाट बघत बस. थँक्यू सो मच. राग तर मला भरपूर आलता, तरी पण मी मनावर कंट्रोल केला. असं ठेवला, प्लीज सीट म्हटलो. सीट म्हटल्यावर मला पण काय कळलं नाही मी काय काय बोललो, आणि ती बसली. यू लाईक दिस रेस्टॉरंट? आय लव्ह इट. असं चेंज झालंय सगळं तर कसं वाटतं? एकदम पाय. तुम्ही मस्त ब्युटिफुल दिसते. आय थिंक आता आपल्या दोघांना डिनर करायचं. तू नको, तिला पाठव की. मी आहे तुमची डेट. नाही बाबा नको, तू नको. मी नाही आहे का तुमची मैत्रीण? मला नाही जमतच नाही, करायचंच नाही मला.